आणि एक महत्त्वाची बातमी थेट नाशिकमधून समोर येते। खरं तर ही धक्कादायक अशीच बातमी आहे। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे एका तरुणाचा मृतदेह आढळलेला आहे। पोलिसांना संशय आहे की तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीनं स्वतः आत्महत्या केली असावी। काल रात्री इंदिरानगरमध्ये वैष्णवी अनिल आवारे या तरुणीची हत्या करण्यात आली होती। प्राथमिक माहितीनुसार हे प्रेम प्रकरणातून घडलं असावं असा संशय आहे। सध्या इंदिरानगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करतायत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिकमध्ये इंदिरानगरमध्ये एका तरुणीची जी हत्या झाली होती त्यानंतर सगळेच जण खरं तर आता या बातमीबद्दल बोलत होते, चर्चा होती। आता यातच अजून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे की एका तरुणाचा मृतदेह आढळलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, वैष्णवी, धक्कादायक अशी घटना ही म्हणावी लागणार आहे। काल रात्री इंदिरानगरमध्ये वैष्णवी आवारे या तरुणीची निर्घृणपणे हत्या ही करण्यात आली होती। चाकूने भुसकून तिची हत्या झाल्याचा संशय हा होता। दरम्यान प्रेम प्रकरणातून हा सगळा प्रकार घडलाय का अशी देखील चर्चा ही होती। तर याबाबत आपण जर बघितलं तर रात्रीच्या सुमारास ही घटना होती। रात्रभर पोलीस संबंधित आरोपीचा शोध घेत होते। त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके देखील रवाना झालेली होती। मात्र असं काय असतानाच पहाटेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका जॉगिंग ट्रॅक परिसरामध्ये एका तरुणाचा खरं तर मृतदेह जो आहे तो पोलिसांना आढळून आलेला आहे। झाडाला लटकलेल्या अवस्थेत खरं तर हा मृतदेह होता आणि तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः आत्महत्या केली आहे का, हा तोच आरोपी आहेत का, याबाबत पोलीस जो आहेत तो सध्या संपूर्णतः तपास करतायत। मात्र यामुळे खरं तर खळबळी उडाली आहे। इंदिरानगर पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत। दरम्यान ही जी संबंधित मुलगी होती जिची हत्या झालेली आहे ती मूळची अमरावतीची आहे। 15 ते 20 दिवसांपूर्वी ती इंदिरानगरमध्ये इथे राहावयास आलेली होती। पीजी म्हणून ती राहत होती आणि या घटनेनंतर खरं तर इंदिरानगरमध्ये देखील खळबळ ही उडालेली आहे। दरम्यान आता हा तोच आरोपी आहेत का, ही घटना नक्की काय आहे, हे कशावरून नक्की झालंय, त्या हत्येमागील नक्की कारण काय, या सर्व घटनेचा शोध जो आहे तो सध्या पोलीस घेत आहेत। प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। पोलिसांकडून जशी अपडेट मिळेल आपल्याकडनं त्या संदर्भात जाणून घेत राहू। धन्यवाद।